गडाच्या पायथ्याशी आलोय. मग बरोबर आहे, गडाच्या पायथ्याशी आलोय. आता गाडी आपल्या इथे लावल्या. चला 100 रुपये रिफंड घेईन. हिस्ट्री सांग प्रतापगडची काहीतरी. इथे आम्ही गाईड बुक केलाय. हा बघा, गाईडचं नाव आहे दीप चिकणे. बोला. प्रतापगडच्या ह्याला पायऱ्या 495 आहे. खाल्लेला तो दीप चालत जा. दीपला घेतो व्हिडिओ. चालायला सुरुवात केलंय. फोनला स्टेबिलिटी नाही तरी मी माझा हाताचा गिम्बल वापरून जेवढी स्टेबिलिटी द्यायचं आहे तेवढा प्रयत्न करीन. आता जस्ट इकडनंच चालू केलंय. असं आहे यार, हे ओजस, आपण काय सांगाल? दम लागते खूप. तू हेवी लोड घेऊन चाललायस. हो मग मी प्रोफेशनल ट्रेकर आहे. अरे 95 ते खाल ना, आपण अर्ध्यात गाडी आणली. अरे हो, इकडं बुरुजाचं पण काम चालू आहे. रिस्टोरेशन चालू आहे. बघून खूप चांगलं वाटतंय की शासन लक्ष देत आहे. बघा, दीप वाजवतच. तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन हे वाचू पण शकता. आता इथे किल्ल्याचं पूर्ण रिस्टोरेशनचं पण काम चाललंय. एकदम बसून बघून एकदम मस्त वाटतं. बोला. हे जागत आहे गहू किंवा तांदूळ तसे बांधकामाला जे गोष्टी वापरायला जायच्या ना, त्याच्या त्या म्हणजे दगड समजा रेती वगैरे ते सगळं एकत्रित करायचं जातच आहे. फक्त हे त्याच्यासाठी आहे. नाही रे, हे पिठाचं जात आहे रे. पीठ वगैरे जाण्यासाठीच आहे. हे बघ पिठाचं पण. अरे ते सेम असतो, ते चक्की बोलतात त्याला पण. अच्छा, हा. ते त्याच्यात दगड पण करतात, त्याच्यात हे पण होत जात. ते याच्यात रेती पण होते मिक्स आणि ते पण नाही. हा तसंच वाटतं. ठीक आहे, याचंच घे. इथे आलोय बुरुजावर दीपचं फोटोशूट करायला. हा बघा काय पोज दिलेली, मस्त दिसते. आपण काय बोलणार आहात सर? आपण काय बोलणार आहात? एकदम मस्त असा नजारा आहे. आपला एक सेल्फी. निसर्गरम्य वातावरण. घे चला. तर तिकडनं तर जाऊन आलो पाटणा त्या बुरुजावर ना. आताच बघूया इकडे या साईडला जाऊन. भरपूर म्हणजे रिस्टोरेशनचं भरपूर काम चालू आहे. आणि इथे पण एक बुरुज आहे. आणि आता आपण चालू या साईडला वरती. हे बघा, हे असे नमुने असतात. हे असे इथं वाट लावतात ह्याच्यासारखे. रोस्ट काय तळ आहे इथे. इथे पिण्याच्या पाण्याचं स्टोरेज आहे इकडे. पण पाणी कोण पित नसेल. अरे आता ना, आधी पित असतील. आणि हे बघ ना, ट्रान्झॅक्शन आम्ही इकडनं चाललो. इकडच्या एवढ्या पायऱ्या चढत आता आम्ही इकडे चाललोय मंदिराच्या द्वारावर. सैनिक उभा आहे. ती तोफ मला वाटतं हे हातात. विचार करा एवढा उचलायला किती ताकद लागत असेल. हे टाकायला आपल्यातनं हलणं शक्य नाही. इकडनं तिथनंच वगैरे दर्शन घेतलंय, पण दर्शन घेताना काय अलाउड नव्हतं कॅमेरा. तर आता पूर्ण फिरून परत खाली चाललोय आपल्या गाड्यांच्या इथे. आता काय तर मित्रांनो बघा, हे इथं मंडळी फेस वॉश करायला गेलीत. तर मित्रांनो आता आपण कोल्हापूर वरनं पुढे आलोय आणि चाललोय दीपच्या घरी.
कुडपण 28 किलोमीटर. बाबा 28 किलोमीटर्स. आम्हाला अंदाजे 1.5 तास लागणार आहे. व्हॉट अ व्ह्यू. बघा दोन्ही म्हणजे ह्याच्या दोन्ही साईडला दऱ्या आहेत. देवा धन्यवाद तुझे, आभारी आहेत आज पाऊस नाही पडलास. एकदम मस्त फोटो पण आले, सकाळी धुकं पण भेटलं. आजचा दिवस एक नंबर होता आणि आता पण वेदर एकदम मस्त आहे. 4 वाजले तरी म्हणजे असं ऊन नाही आहे. एक मिनिट, माझं वायझर जरा वेगळं आहे, मला वेगळंच दिसतं. मी बघतो जरा कसं आहे खोलून. परफेक्ट वातावरण आहे, एक नंबर वातावरण आहे. ते टिंटेड आहे ना थोडीशी, ती म्हणजे अशी येल्लोइश टाईप मध्ये असं दाखवतो. रात्रीला एक नंबर आहे इव्हेंट स्क्रीन. समोरून जो असा गाड्यांचा जो उजेड येतो ना, तो अजिबात म्हणजे कमी होतो, अजिबात येत नाही असं नाही, येतो पण तो जवळपास समजा 100% येत असेल ना, तर 70 ते 40% येतो. भरपूर कमी करते. एक काय पण ह्याला अँटी फॉग लावलं पाहिजे. येताना जी तारंबळ उडालेली, ओ हो खतरनाक. फक्त सुरुवात एक 2-3 किलोमीटरचा रस्ता खराब आहे, बाकी एकदम मस्त वाटतंय चालवायला. मध्ये मध्ये आहेत खड्डे पण तेवढे चालतात. आता कुडपण इकडं आहे. कुडपण 19 किलोमीटर राहिलेला आहे. अरे गद्दारी केली कुडपण सोबत. रस्ता बघ कसा आला, तिकडे चांगला रस्ता आहे, इकडे बघ. या जवळजवळ 19 किलोमीटर म्हणजे अजून तुम्हाला तर काय माहिती असेल, अलिबाग टू मांडवा अराउंड तेवढं डिस्टन्स आहे. बहुतेक असं वाटतं की मला पेट्रोलवर गाडी चालवायला लागणार आहे असं वाटत आहे मला. एक गाडी राहिली नाही ह्याची की मग पेट्रोल चालवेल. एक गाडी राहू दे सीएनजी तिच्यात. तर मी बडबड काय करताय, कारण का मी सकाळपासून येताना सगळे नजारेच बघत आलो. त्या ह्याच्यात काय मी कॉमेंट्रीच केली नाही, हे मला आत्ता आठवतंय. पण एक आहे, तुम्हाला फोनला माझी स्टेबिलिटी नाही हो, तुम्हाला ब्लॉग असा 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 दिसणार आहे, कारण की ते खड्डे एवढे आहेत ना की माझी मेंढी हलते. आणि एक तर तो हेल्मेट पण एवढा जड आहे, प्लस फोनचं अराउंड 1.5 किलो तो वजन डोक्यावर टांगलं आहे. त्याच्या खड्ड्यात गेला की मेंढी एकदम हलते. हेल्मेट म्हणजे लूज नाही, परफेक्ट आणि मेंढीला घालून हलवते. जितकं व्हायचं तितकं कंट्रोल करते. पण मला असं वाटतंय की 4 दिवसात मान दुखणार आहे. बोट वाजव असं वाटतं पण वाजत नाही, अटकला एकदम. 4:20. बापरे नशीब रे बाबा. आधी आम्ही काय करणार होतो, ह्याच्या घरी बॅग ठेवून मग प्रतापगडावर जाणार होतो. बरं झालं डायरेक्ट प्रतापगडावर गेलो. इथं हा रस्ता एवढा खतरनाक आहे की जाम खड्डेच आहेत. जर हा रस्ता जर चांगला असता तर इथं चालवायला एक नंबर वाटला असता. विचार करा, आजूबाजूला असं दृश्य आहे आणि मध्येच असा खडबडीत रस्ता आहे, किती वाईट वाटतं. पण तेच तुम्ही आपलं काय, एक मिनिट विसरलो, एक मिनिट. हे तुम्ही अंतर्मनात परत विसरलो, परत सॉरी, एक मिनिट, अजून एक मिनिट. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. कुडपण 13, अजून 13. बाबा रे बाबा, जाम कुडपण जाम लांब आहे. खादाडवाडी. कशी दिसते बघा आपली लिडू. मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहोत दीपच्या घरी राहायला. हे बघा आपला पसारा बघा, हे बघा
क्वालिटी खराब आहे पण एक नंबर आहे. हे बघा. आणि मस्त आहे की इथं आपण चिकन बनवू आज चुलीवरचा. एकदम गावाची वाइब्स. बघा गौरव पण एक व्हिडिओ काढते. पैसा होतो ऐसा. हो भाई दिसत तर नाही. चला हा बघ ह्याला व्हिडिओ काढायचे जराशी काढून घ्या. मित्रांनो आता आपण आलोय जरा डीपच्या ते पॉइंट बघायला. गाड्या इथे लावल्यात. असं काय पॉइंट आहे आणि तिकडे वॉटरफॉल आहे दिसत असेल. मस्त पैकी असं वॉटरफॉल. मस्त पैकी असं मस्त आहे पॉइंट हा. आणि इकडे बघा काय व्ह्यू आहे तो बघा. इकडे काय सनसेट जर थोडा आधी आलो असतो मस्त सनसेट बघायला भेटला असता. दाखवतो थोडा वेळ आधी यायला पाहिजे होतं. मस्त सनसेट बघायला भेटला असता. मित्रांनो मस्त आम्ही पॉइंटवर आहोत. आम्ही 3 जण हर्ष मी आणि गौरव मस्त बसलोय आणि दीप इथे रील्स बघतोय. ओजस पण एकदम चिल करतोय. पीस नेटवर्क काय नाही तरी काय कसे बघतोय काय माहिती. हॉटस्पॉट डायरेक्ट वायफाय कनेक्शन बघ इकडनं टावर. आणि आम्ही इथं बसलोय मस्तपैकी. आम्ही इथं मस्तपैकी बसलोय पाकड्यावर. असं दाखवलं असंच ना दोघांना आम्हाला. हे बघा हा गौरव इथं बसलाय. हर्ष इकडे बसलाय. दीप इकडे बसलाय. दाखवा ओजस तिकडे बसलाय.